हरे कृष्ण. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 11. अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग. 53वा श्लोक वाचायला सुरू करत आहोत. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. श्लोक क्रमांक 53. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत, नाहं वेदे न तपसा न दानेन न च इज्जया शक्यः एवं विधो द्रष्टुम दृष्टवान असि माम यथा. भाषांतर. तुझ्या दिव्य चक्षुंद्वारे तू जे रूप पाहत आहेस ते केवळ वेद अध्ययनाने, कठोर तपाने, दानाने किंवा पूजेने जाणणे शक्य नाही. या साधनांद्वारे कोणीही मला माझ्या मूळ स्वरूपामध्ये पाहू शकत नाही. तर शब्दशः अर्थ बघूया. न अहम वेद्ये. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अहम म्हणजे मी, न वेद्ये म्हणजे काय, वेद अध्ययनाने नाही, न तपसा कठोर तपश्चर्येने नाही, न दानेन दान केल्याने नाही, न च इज्जया. न म्हणजे नाही, च म्हणजे सुद्धा, आणि इज्जया म्हणजे पूजेने, म्हणजे पूजेने सुद्धा नाही. दुसऱ्या ओळीत म्हटलंय शक्य. शक्य म्हणजे शक्य, शक्य असणं ते शक्य. एवं विधो याप्रमाणे, द्रष्टुम पाहणे. तर या प्रमाणे पाहणे शक्य असं इथे म्हटलं आहे. म्हणजेच याप्रमाणे पाहणे शक्य आहे. आणि पुढचे शब्द आहेत दृष्टवान असी माम यथा. माम यथा म्हणजे भगवंत म्हणतात, मला तू ज्याप्रमाणे आता पाहतो आहेस, दृष्टवान असी तू आहेस दृष्टवान म्हणजे तू जसा मला आता पाहतो आहेस तसं. हे शब्द आहेत. पूर्ण भाषांतर वाचूया, आता नीट कळेल आपल्याला. तुझ्या दिव्य चक्षुंद्वारे तू जे रूप पाहत आहेस, म्हणजे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेस, तुझ्या समोर आता मी श्याम सुंदर द्विभुज रूपात आहे. ते रूप तू पाहत आहेस, ते रूप केवळ वेद अध्ययनाने, कठोर तपाने, दानाने किंवा पूजेने जाणणे शक्य नाही. या साधनांद्वारे कोणीही मला माझ्या मूळ स्वरूपामध्ये पाहू शकत नाही. तर 50व्या श्लोकामध्ये आपण वाचलं की संजय आहे तो धृतराष्ट्राला या कुरुक्षेत्र युद्धभूमीवर काय चाललं आहे ही माहिती देताना 50व्या श्लोकात म्हणतो आहे. भाषांतर वाचूया. संजय धृतराष्ट्राला म्हणाला, भगवान श्रीकृष्णांनी याप्रमाणे बोलून अर्जुनाला आपले मूळ चतुर्भुज रूप आणि शेवटी द्विभुज रूप प्रकट केले आणि भयभीत अर्जुनाला धीर दिला. त्यानंतर 51व्या श्लोकात आपण वाचलं की अर्जुन आहे त्याने भगवंतांना म्हटलं. भाषांतर वाचते आहे. अर्जुनाने जेव्हा श्रीकृष्णांना मूळ रूपामध्ये पाहिले तेव्हा तो म्हणाला, हे जनार्दन, हे अतीव सुंदर मनुष्य रूप पाहून मी आता शांत चित्त झालो आहे आणि मी आपल्या पूर्वस्थितीवर आलो आहे. तर अशा प्रकारे अर्जुन आहे त्याच्यासमोर भगवंतांचं श्याम सुंदर रूप प्रकट झालं आहे आणि त्याबद्दल अर्जुनाने हा 51वा श्लोक म्हटला आहे. तर अर्जुनाला उत्तर देताना भगवान श्रीकृष्णांनी 52व्या श्लोकात बोलायला सुरुवात केली आहे. 52व्या श्लोकाचं भाषांतर वाचूया.
52व्या श्लोकात जर बघितला श्लोक तर पहिल्या ओळीत दिलाय सुदुर्दर्शम इदम रूपम. तर भगवंत म्हणतात हे जे रूप तू माझं बघतो आहेस ते कसं आहे, सुदुर्दर्शम, पाहण्यास मिळण्यास अत्यंत दुष्कर कठीण असलेलं आहे. 52व्या श्लोकाचं भाषांतर वाचते आहे. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, आता तू जे माझे रूप पाहत आहेस त्याचे दर्शन होणे अतिशय दुष्कर आहे. देवता सुद्धा हे मधुर रूप पाहण्याची संधी प्राप्त करण्याच्या नित्य प्रयत्नात असतात. तर अर्जुनासमोर भगवान श्रीकृष्णांचं श्याम सुंदर द्विभुज रूप आहे, ते सुदूरदर्शम आहे, पाहण्यास दुष्कर, पाहायला मिळणं अतिशय दुर्लभ आहे, एवढं भगवंतांनी सांगितलंय. आणि आता आपण जो 53वा श्लोक वाचतो आहोत त्यामध्ये हे जे भगवंतांचं श्याम सुंदर रूप आहे ते कशा प्रकारे सुदूरदर्शम आहे, पाहायला मिळणं अतिशय कठीण आहे, हे रूप कशा प्रकारे कोणत्या विधी केल्या तरी पाहता येणार नाही, हे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजवत आहेत. तर 52व्या श्लोकात भगवंतांनी सांगितलं हे माझं रूप तू पाहतो आहेस, श्याम सुंदर रूप, ते कसं आहे, अतिशय दुर्लभ आहे, सुदूरदर्शम आहे. 53व्या श्लोकात भगवंत अर्जुनाला सांगताहेत की कशा प्रकारे हे रूप सुदूरदर्शम आहे, हे रूप कोणत्या विधी केल्या तरी पाहता येणार नाही, हे सगळं भगवंत आता 53व्या श्लोकात समजावत आहेत. आपण 53व्या श्लोकाची पहिली ओळ बघूया. यामध्ये लिहिलं आहे, न अहम वेद्येन तपसा न दानेन न च इज्जया. तर विविध विधींचा उल्लेख भगवंत यामध्ये करत आहेत, ज्या विधींद्वारे खूप साऱ्या भौतिक गोष्टी प्राप्त केल्या जाऊ शकतात, मात्र या विधींद्वारे भगवान श्रीकृष्णांचं जे द्विभुज रूप, श्याम सुंदर रूप आहे ते पाहणं शक्य नाही. हा शक्य शब्द आहे तो दुसऱ्या ओळीत आपल्याला दिसतो आहे, पहिलाच शब्द आहे. तर अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांच्या द्विभुज रूपाची सुदूरदर्शमता सिद्ध होते. तर वैष्णवाचार्य हा मुद्दा समजवताना सांगतात की या सगळ्या गोष्टी आहेत. कोणत्या गोष्टी पहिल्या ओळीत वाचल्या आपण, वेद अध्ययन करणं, कठोर तप करणं, दान देणं किंवा पूजा करणं, या साऱ्या विधी ज्या आहेत त्या भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिमय सेवे विना केल्या तर व्यक्तीला आपल्या जीवनाचं परम लक्ष हे भगवान श्रीकृष्ण आहेत हे समजणार नाही. आणि म्हणून इथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की हे जे माझं श्यामसुंदर रूप आहे ते कोणत्या साधनांद्वारे, विधींद्वारे पाहणे शक्य नाही, ते समजवलेलं आहे. आणि पुढचा जो 54वा श्लोक भगवान श्रीकृष्ण सांगतात त्यामध्ये कोणत्या साधनाने, कोणत्या विधीद्वारे भगवान श्रीकृष्णांचं श्याम सुंदर द्विभुज रूप पाहणं शक्य आहे हे भगवंत अर्जुनाला समजावून सांगत आहेत. तो श्लोक आपण 54वा यानंतर वाचणार आहोत. तर आपण या 53व्या श्लोकाचे शब्द जाणून घेतले आहेत. आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.